आज अक्षय तृतीया म्हणजे सोने खरेदी करण्याचा दिवस। तसा शेतकऱ्याला सोने खरेदी करण्यापेक्षा आज आपल्या शेतीमध्ये खरीपाची पूर्वतयारी करण्याचाच दिवस। आज आपल्या देवघरामध्ये घटमांडणी करून आपण आपल्या बियाणांवरती संस्कार केले जातात। माझी आई अशी म्हणायची, आकेतीचं आळं आणि बेंद्राची फळं। म्हणजेच आज अक्षय तृतीयेला जे काय पालेभाज्या किंवा फळभाज्या पेरणी करतो ती बेंद्राच्या दरम्यान आपल्याला खाण्यास तयार होतात, कारण त्यावेळी जास्त पाऊस असल्यामुळे भाजीपाला उपलब्ध होत नव्हता। पण अक्षय तृतीयेला जर भाजीपाला आता पेरणी केली तर ती बेंद्रापर्यंत आपल्याला खाण्यास योग्य ते तयार होतात। त्यात दुसरं कारण म्हणजे आज अक्षय तृतीयेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पिवळं सोनं म्हणजेच हळद एक लागणीचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया। कारण शुभ कार्याला हळद ही पवित्र मानली जाते, म्हणून खरीपाच्या पूर्वतयारीस अक्षय तृतीयेला ह्या आपल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या धान्याची पेरणी केली जाते। कारण अक्षय म्हणजे कधी न संपणारा आणि तृतीया म्हणजेच वसंत ऋतूमध्ये येणारा तिसरा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया ही साजरी केली जाते। अशा पद्धतीने एक शेतकरी वर्ग आज अक्षय तृतीया साजरा करतो।